ओम. विद्यावाचस्पती स्वानंद पुंडे यांनी मुद्गलपुराणावर लिहिलेल्या कथारूप आणि विश्लेषणातील खंड 9 योगचरितम यातील 5व्या अध्यायाचे मुद्गल दक्ष संवादे योगामृतार्थशास्त्रे चित्तभूमी निरोधेन सार्वभौम योग यातील आपण वाचन करणार आहोत. हा योगगीतेचा पहिला भाग आहे. यातील भागांचा हा 4था भाग आहे. कारण खूप मोठा असल्यामुळे एका अध्यायाचे 4 भाग 4 किंवा 5 आता बघते किती वाचून होते लांब करण्यात येत आहे. तर हा 5व्या अध्यायातील 215 पासून आता मी वाचन करणार आहे. उत्थानरहित रूपात सदा सांख्य ब्रह्म असते. ते स्वतःहूनच स्वतः उत्थान पावते यात संशय नाही. सांख्यतत्वात ते तसे करीत नाही. उत्थानरहितच असते तरीही ते स्वतःच्याच इच्छेने स्वउत्थान करते यात शंका नाही. त्या संख्याने स्वतः उत्थान केले नाही तर ते उत्थानरहितच असते. अर्थात इतर कोणामुळे हे उत्थान कदापि संभवत नाही. मात्र स्वतःहून हे उत्थान करते यात संशयच नाही. हे दक्षा, जेव्हा असत्य असते तेव्हाच सत्य संभवते. जेव्हा एकटेच ब्रह्म असते तेव्हा त्याला सत्य कोण म्हणणार? शास्त्रात ब्रह्माला सच्चित आनंद रूपात वर्णिले आहे. सत्य सत ही संकल्पना सापेक्ष आहे. काहीतरी असत आहे म्हणून तर विपरीत सतचे कथन वर्णन संभवते. तसे स्वतः उत्थानातून हे समस्त ब्रह्मांड वर्णिले. हे सगळे असत वर्णिले म्हणून मग आपोआपच या सापेक्षरित्या ब्रह्माच्या सत्स्वरूपाचे कथन संभव झाले. असत काही नसतेच तर सत म्हणण्याला अर्थ काय? स्वतः उत्थानानंतर अनेकत्व आल्याने संख्या झाली. त्या संख्यांचा लय झाला म्हणून सांख्य म्हणता आले. हे नसते तर सांख्यालाही काही अर्थ नाही. सत्यम ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म इत्यादी श्रुतिवचनांच्या विवेचनार्थ हे कथन आले आहे. ज्याने मिथ्या पाहिलेच नाही त्याला सत्यत्वाचे ज्ञान होऊच शकत नाही. एकभाव रूपात सदैव तद्रूपच असलेल्या अन्य सत्यासत्य रूप विवेचन कळणार कसे? म्हणून त्या ब्रह्माने विशेषत्वाने उत्थानहीनत्व धारण केले आहे. आणि असे असूनही लीलार्थ तेच स्वतः उत्थान धारण करते. हे उत्थान त्या परब्रह्माने केलेले नाही, स्वतःहून घडलेले आहे. म्हणून परतः उत्थानही संभवते यात संशय नाही. आत्तापर्यंत वर्णन केले आहे की हे उत्थान ब्रह्माच्या स्वतःच्या इच्छेमुळे झाले. ते सगळ्याचे अधिष्ठानत्व वर्णिण्याकरता सांगितले. येथे म्हणतात की त्याच्यापासून झाले असले तरी ते त्याने केले नाही. केले नाही म्हणण्याचे विशेष कारण आहे. केले म्हटले की कर्तृत्व येते, कर्तृत्व म्हटले की बंध येतो. मात्र यापैकी काहीही त्या सांख्य ब्रह्मालाही नाही. आता प्रश्न पडेल, हे त्याने केले नाही तर मग आपोआप घडेल कसे? तर त्यासाठी श्रीमद योगींद्रांनी भाष्यात दृष्टांत दिला की जसे तलावात सूर्याचे प्रतिबिंब पडते. प्रतिबिंब सूर्यामुळे आहे हे सत्य आहे, पण त्याने पाडले असे म्हणाल. तशीच ही रचना आहे. श्री गणनाथांनी परब्रह्माने अनेकत्व धारणाची स्फूर्ती प्रगट केली. त्याद्वारे त्यांची आत्मशक्ती महामाया प्रकट झाली. त्या आदिमाया बुद्धीच्या सागरात श्रींचे चैतन्यरूप प्रतिबिंब पडले. त्यामुळे ती देखील चिन्मयी वाटली. मग अनेक बदल घडत जडदेहापर्यंतची रचना आली. हे स्वतः उत्थान घडले, पण ते मुद्दाम केले नसून झाले आहे. मुळात पूर्वी वर्णिल्याप्रमाणे जडाची संगती लावण्याकरता स्वीकारले आहे, याकरता केली नाही अशी शब्दरचना आली आहे. अशा त्या ब्रह्माच्या ठाई चित्त संख्याहीन आहे, प्रकाशक नावाने राहते. अर्थात संख्याहीनत्वाचा अनुभव देणारे असे होते. बोधहीनतेला प्रकाशित करणारे ते निरोध चित्त म्हणून ओळखावे. बोध अर्थात बाह्य जाणीव. जाणीव त्रिपुटीतीन होते, त्याचा बोध चित्त करून देते म्हणून ते बोधसहित चित्त. त्यावर जाऊन सांख्य ब्रह्मात बोधहीनता असते, अर्थात केवळ एकात्मतेची जाणीव असते. ही जाणीव करून देणारे, ही आत्मरूपाची साक्षात्कारिता अनुभवणारे चित्त निरोध होय असा सोपा भाव. उत्थानाने युक्त ब्रह्म बोधमय म्हटले जाते. त्यांच्या अर्थात बोधरूप 4ही अवस्थांच्या योगाने सांख्यब्रह्म उत्थानही निजात्मक म्हटले जाते. 4 अवस्था वेगळेपणाने असल्या की त्यांचा बोध होतो. त्या बोधाचे कारण
ब्रह्मचैतन्य बोधमय म्हटले जाते. तर सांख्यब्रह्मात चारही अवस्थांचा योग होतो, अर्थात त्या मूळ तत्वात विलय पावतात. त्यामुळे द्वैत संपते. मग बोधाचा संभवच नसतो. मग ते आत्मरूपात स्थित असते. म्हणून निजात्म म्हटले आहे. त्या अवस्थेत हे प्रजापते ना स्वतः उत्थान नसते, ना परतः उत्थान. जगताच्या आणि ब्रह्माच्या एकरूपत्वाने, विलीनत्वाने ते परब्रह्म स्वस्वरूपक ठरते. स्वस्वरूपापेक्षा पार कोणताही संयोग नसतो. त्यालाच अन्वयात्मकरित्या समाधी असे म्हणतात. तेथे चित्त आपल्याच अभेदद्वय अद्वैत भावाचे प्रकाशक रूपात निरोध नावाने स्थित असते, यात संशय नाही. हे दक्षा, संयोग 5 प्रकाराने होतो. त्यांचे भिन्नत्व मी लोकांच्या कल्याणाकरता सांगतो, ते श्रवण कर. आत्तापर्यंत 5 प्रकारच्या चित्ताचे विवेचन केल्यावर आता 5 प्रकारचे संयोग वर्णिण्यास आरंभ करीत आहे. वर जे प्रतिबिंबत्व वर्णिले आहे त्याचा आता विस्तार करीत आहे. ते प्रतिबिंब ज्याच्यात पडते त्याच्याशी संयोग झाला, अर्थात त्या चैतन्याचा संबंध जुळला, असा याचा वरपांगी अर्थ आहे. सोप्या शब्दात कशाकशात प्रतिबिंबित झालेले हे चैतन्य कोणकोणत्या रूपात लीला करते त्याचे हे वर्णन आता करण्यात येणार आहे. हे वर्णन निरोधचित्ताचे अधिक विश्लेषण आहे. हे जे भेद आहेत ते योगाने लय पावतात, अर्थात भेदही सांगतात, आणि या भेदांचा लय योगाने होतो म्हणत असा भेदलय करून योगी होऊनच परमशांती मिळते हे सांगत आहेत. भेदांचा लय सांगण्याकरता प्रथम भेदांचे वर्णन करणे क्रमप्राप्त आहे, म्हणून हे वर्णन आले. स्वसंवेद्याने संदेह, मूळ स्वरूपाविषयी अनिश्चिती अज्ञान निर्माण केली. त्याने अर्थात त्या संदेहामुळे हे सर्व विश्व निर्माण केले आणि सांभाळले आहे. यांचे रूप धारण करून स्वस्वरूपा परब्रह्मच खेळते. वेदवादी म्हणतात तोच नाना लीला करतो. हे भेद उत्पत्ती, स्थिती आणि नाश युक्त असतात असे मनीषी म्हणतात. त्यांच्या जड स्वभावामुळे जगताला, देहाला असंच स्वानंद असे म्हणतात. या भेदधारणेमुळे हे ब्रह्म शक्ती नावाने ओळखले जाते. तेथे चित्त असत प्रकाशक रूपात राहते. या जगतातील त्रिगुणांना निर्मिलेल्या भेदांनी रहित ते अमृत ब्रह्म आत्मा म्हटला जातो, जो यांचे जीवन आहे. अर्थात ज्याच्यामुळे असत ब्रह्मरूप देहाची हालचाल आहे तो आत्मा व संसाररूपी देहाची हालचाल आहे तो परमात्मा आत आहे, म्हणून यांचे जीवन आहे हा भाव ते चैतन्य सत स्वरूपात जाणावे. त्या भेदहीन ब्रह्माला सौरब्रह्म म्हटले जाते. तेथे नित्यत्वाचे प्रकाशक निरोधक चित्त निवास करते. असत आणि सत असे 2 सांगितले. या दोघांच्या योगाने सम ब्रह्म प्रकटत असते, अर्थात त्याला समब्रह्म असे म्हणत असतात. हे स्वसंवेद्य ब्रह्म या द्वंद्वात अर्थात असत आणि सतमध्ये प्रवेश करीत असल्यामुळे त्यास विष्णुब्रह्म म्हणतात. तेथे आनंद प्रकाश नावाचे निरोधक चित्त राहते. त्याद्वारे समाधीने योगी त्या विष्णुब्रह्माप्रत जातात. या तिन्हींनी युक्त असणारे आणि तिन्हींना रहित असणारे अर्थात तिन्हींचा योग झाल्याने 3 वेगळेपण नष्ट झाल्यावर 3पणाने नसलेले नेती संज्ञक अव्यक्त असते. हे मोहहीन स्वभावाचे असल्याने त्यास तुरीय ब्रह्म म्हणतात. त्यांनाच योगसेवनाने जाणावे, त्यांना शिव म्हणतात. त्या स्थानी चित्त नेतिप्रकाख्य निरोधक रूपात स्थित असते. हे असत सत समरूप शक्ती, सूर्य आणि विष्णू ही 3 ब्रह्मे मोहयुक्त असतात. तर चौथे नेतिब्रह्म शिवब्रह्म मोहहीन असते. या चौघांच्या परिपूर्ण संयोगास स्वसंवेद्य असे म्हणतात. या पूर्ण संयोगास पंचम ब्रह्म म्हणतात. त्याच्यापुढे योग्यांनी कोणताही संयोग वर्णिलेला नाही. यालाच हे गणनात स्वानंद ब्रह्म म्हणतात. तेथे निजप्रकाशक सर्वगत चित्त असते. येथे गणनात म्हणताना या अन्य 4 ब्रह्मांना गण संबोधून त्यांचा नाथ या अर्थी गणनाथ शब्द आला आहे. हे श्री गणनाथांचे सगुण रूप आहे, गुणेश रूप आहे असे म्हणू शकतो. या 4 संयोगास स्वानंद म्हणतात. याच्या पलीकडे संयोग नसतो, अर्थात या 5 प्रकारेच परब्रह्म प्रकट होते. या पलीकडे अयोगाचा प्रांत आहे हा भाव. याच्या पलीकडे अर्थात या 5ही संयोगांच्या अतीत अयोग नामक मायाविहीन ब्रह्म असते.
योग्यांनी त्यालाच निवृत्ती सुखदायी म्हटले आहे. हे दक्षा, तेथे ना जगाचा संयोग नसतो ना ब्रह्मांचा. ते सगळे त्याच्यात तद्रूप होऊन जातात, म्हणून त्यास अयोग म्हणतात. योग म्हणजे जुळणे. जुळण्यात दोन अनिवार्य आहेत. परब्रह्म चैतन्य ज्यावेळी असत सत इत्यादीशी जुळते, त्यांच्यात प्रतिबिंबित होते, त्यावेळी त्यास संयोग म्हणतात. मात्र या सगळ्या संयोगांचा विलय होऊन ज्यावेळी ते मूळ बिंबरूपातच असते, त्यावेळी त्यास अयोग म्हणतात. ते एकटे असल्याने कशाशी जुळण्याचा संबंधच नसतो. या अर्थाने अयोग ब्रह्मात तन्मयत्वाने स्वतःचाच स्वतःशी संयोग होतो. अर्थात अन्यत्र असणारे ब्रह्मत्व, जसे शक्तिब्रह्म ते शिवब्रह्म या परब्रह्मात तन्मय होत असल्याने ब्रह्माचा ब्रह्माशी संयोग अशी रचना केली. त्यामुळे निवृत्ती अवस्था येते, म्हणून त्यास निवृत्ती असे म्हणतात. जेथे वृत्ती, इच्छा, आकांक्षा, कृती, भावना सर्व गळून पडतात, ती अवस्था निवृत्ती. स्वसंवेद्याच्या विलयाने असमाधीने प्राप्त होणारे ब्रह्म त्यातून काही येतही नाही आणि त्याच्यात काही जातही नाही. मग ते कशाशी संयोग पावणार? येथे स्वसंवेद्याचा अहम ब्रह्मास्मी भावाचा संप्रज्ञाताचा देखील विलय होतो. मगच ते असते. म्हणून त्यासाठी असमाधिरूप स्वरूप असमाधीने प्राप्त होणारे अशी रचना केली. यालाच शास्त्रात असंप्राज्ञ, निर्विकल्प इत्यादी म्हणतात. तेथे चित्तयोग प्रकाशनिरोधक नावाने स्थित असते. अपवादात ते निवृत्ती सुखदायी ठरते. येथे अपवाद शब्द मराठी अर्थाने नाही. शास्त्राच्या वर्णनात अध्यारोप अपवाद पद्धती असते. एकमेवाद्वितीय परब्रह्मावर त्याच्यापासून माया, तिच्यातून त्रिगुण अशा रूपात विरोध आरोप करीत जगताची स्थिती वर्णिली आहे. याला शास्त्र अध्यारोप असे म्हणते. तर सर्व नरकात नाकारत, अर्थात हे ब्रह्म नाही, हे ब्रह्म नाही असे करीत या प्रत्येकाची कारणाप्रत मागे मागे जात शेवटी सगळ्या आरोपांना गाळून टाकण्याला, त्यांचा लय करण्याला अपवाद असे म्हणतात. अध्यारोपाने वृत्तीला चालना मिळते, तर अपवादाने निवृत्ती साधते. म्हणून निवृत्ती सुखास अपवादजन्य म्हटले आहे. हे दक्षा, हे असे 5 प्रकारचे चित्त तुला सांगितले, जे जगात आणि विविध ब्रह्मात स्थित होते. विविध प्रकाशदायी बनून त्या अवस्थांचा बोध घडवून देऊन त्या अवस्थांना जाणत असते. आता त्या चित्ताच्या 5 भूमी, अर्थात जेथे ते स्थिरावते, ते आधार वर्णितात आणि त्या आधारांचा त्याग सांगतात. चित्ताच्या विविध 5 भूमी विख्यात आहेत. त्या भूमींच्या त्यागाने चित्त परब्रह्म रूप होत असते. शास्त्रात चित्ताच्या विविध भूमींचे वर्णन आहे. विविध योग ग्रंथात त्या 5 वर्णिल्या आहेत. तर योगवशिष्ठात 7 चित्तभूमींचे वर्णन आहे. शुभेच्छा, विचारणा, तनुमानसी, सत्वापत्ती, असंसक्ती, पद्मार्थभाविनी आणि तुर्यगा अशी त्यांची नावे आहेत. श्री मुद्गलपुराणात त्यांचे येथे अधिक विवरण नसल्याने ग्रंथबाहुल्य भयार्थ देत नाही. जिज्ञासूंनी त्या विषयाचे ग्रंथ पाहावेत. आता हे पंचविध चित्त तू योगसेवनाने त्यागावेस. चित्त त्याग करून चित्तास चिंतामणीत रत करून तू योगी होशील, यात संशय नाही. संयोग किंवा अयोगात ते चित्त निरोध नावाने ज्ञानवंतांनी सांगितले आहे. आता त्याच्या पार निरोधही उरत नाही, हेच सर्वसंमत आहे. निरोध ही देखील चित्ताची दशा आहे. अपवादात चित्त चिंतामणीत लय पावते, मग ती दशा कुठून उरणार? आत्मस्वरूपाने तो मानव सार्वभौम होतो. तेथे भूमी आणि त्यापासून होणाऱ्या भ्रमांसह चित्त विलय पावते. हे दक्षा, योगरूपात योगांच्या हृदयात जो आनंद विलसत असतो, तो शब्दात सांगणे असंभव आहे. क्षिप्त ते एकाग्र असे 4 प्रकारचे चित्त मनोवाणीमय
आहे. निरोध मनोवाणी विहीन आहे, म्हणून योगाला मनोवाणी विहीन म्हटले आहे. ते मनोवाणी विहीन आहे असेही योगी म्हणत नाहीत, कारण तसे म्हणण्याकरता मन आणि वाणी लागते. त्यामुळेच त्याचे वर्णन नाहीच, केवळ अनुभवच संभव आहे. ब्रह्म कसे आहे, तेथे योगाने मी कसा स्थित आहे असे काहीही बोलताच येत नाही. वर्णनातीताचे वर्णन काय करणार? स्वतः ब्रह्मरूप होऊनच नरशांतीस प्राप्त होऊ शकतो. योगाने जेव्हा योगी त्या ब्रह्मात लीन होतो, त्यावेळीस ब्रह्मास किंवा ब्रह्मभूतकारी साधकास कशासही जाणत नाही. एकदा त्या ब्रह्माशी तन्मयत्व लाभले की तन्मयविरहित अन्य काहीही नसतेच. अतः शांत होऊन शांतपणे शांतियोगपर हो. पंचविध चित्तांच्या दर्शनात ते असताना, चित्त कार्य करीत असताना जगाचे तथा ब्रह्माचे ऐश्वर्य, वैभव, सौख्यरस, आनंदानुभव सुद्धा तेथे ब्रह्मरूप अवस्थेत धारण केले जात नाही. हे प्रजापते, चित्त हे अनेकविध रसहीन करून, अर्थात अन्य सर्व आनंदाचा त्याग करून, त्या चित्ताचाही त्याग करून योगी शांतपणे शांतीस प्राप्त होतात. आनंदाच्या सागरात कोणत्याही प्रेरणेशिवाय, आकांक्षेशिवाय वाहत राहून प्रारब्धानुसार योगी प्राप्त बाबींचा भरपूर भोग घेत राहतात. योगी ब्रह्मरूप अर्थात चित्त चिंतामणीत विलय पावलेला झाला तरी देहपातन त्याच क्षणी होईल, त्याच क्षणी घडेल असे नाही. देह प्रारब्धवशात चालत राहतो. प्रारब्धानुसार त्यास भोगही मिळतात. मात्र आता अंतरंगी अखंड आनंद असल्याने भोगाबाबत अपेक्षा वा उपहास, त्याग दोन्ही नसते. प्रारब्ध भोगूनच पूर्ण करायचे असल्याने त्याचे कार्य चालत राहते. आता योगाचे सुखदुःख त्यावर अवलंबून नसते. अनेकविध द्वंद्वांची सुखदुःख, मानापमान इत्यादी समाधान साधून योगी शांतीने सदैव योगसुखातच रत असतात. अध्याय 5व्यातील हा भाग 4 आता पूर्ण झालेला आहे. आणि हा आता आपला जो अध्याय आहे त्याची ही पाने आहेत, कारण 12, 13, 14 मी वाचलेली. आता 15, 16, 17, 18 आणि 19 अशी ही पाने आहेत. तर इथे आत्ता आपला 5वा अध्याय पूर्ण झाला आणि योगगीतेचा पहिला भाग आता पूर्ण झालेला आहे. जय गजानन.